होतं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतायत, एकदा का संतांचा सहवास झाला, जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, जया भाषणे नष्ट संदेह मोडे. सगळे संदेह विरतात, सगळे संशय मिटतात. गोपालकृष्ण सांगतात, संशयात्मा विनश्यती. संशयी माणूस स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. म्हणून विश्वास ठेवावा संतांची पायी, हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. परिपूर्णतेने विश्वास ठेवावा अशा पायांवर. परिणाम काय होतो? मग रामनामी उपजे आवडी. तुकोबरायांचं इष्ट आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग आहे, तरी सुद्धा रामरायाबद्दलचं नाम किंवा त्याच्याविषयीची गोडी तुमच्या माझ्या हृदयामध्ये वाढीच लागते असं तुकोबराय म्हणतात. याचं कारण राम हा इथला बीज मंत्र आहे. बरं, आमचा बीज मंत्र आहे. लोकांना वाटतं राम गेल्यावर म्हणतात फक्त. आपण काय म्हणतो? माणूस गेल्यानंतर राम राहिला नाही, राम गेला. मग तो राम तुमच्या माझ्या हृदयात आहे हे आम्हाला मान्य आहे. या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू. परिभ्रांतासी कामू विषयावरी, या हृदयामध्ये मी रामू. माऊली आम्हाला प्रश्न विचारते, कशाला भ्रांत चित्त होता, कशाला विषयांकडे चित्त नेता? मी आहे या हृदयामध्ये मी रामू. ॲड्रेस सांगितलाय, भगवंत इथं आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. मग त्या रामनामाबद्दलचं प्रेम वाढायला लागतं आपोआप. तुकोबरायांचं म्हणणं आहे. आम्हाला वाटतं राम फक्त रामनाम सत्य आहे तेव्हाच म्हणतात की काय, पण खरं सांगू, आता नाही म्हणलो तर तेव्हा लवकर म्हणावं लागेल हे निश्चित आहे. अंतःकरणातली हृदयातली आत्मशक्ती म्हणजे राम आहे. मर्यादेचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे राम आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं जीवन प्रत्येकाने समोर ठेवावं. यासाठी तुकोबराय आज आम्हाला अभंगात मग रामनामीच सांगतात. का बरं? मंगलमूर्तींचं अधिष्ठान समोर आहे. अयोध्येमध्ये प्रभू राम विराजमान आहेत. आम्ही भाग्यवान आहोत. याची देही याची डोळा या सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे अशा इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही पुढच्या पिढीला सांगू शकतो, राम मंदिराचा सोहळा आम्ही पाहिला. अयोध्येला नाही जमलं जायला, पण इथे पाहिला, लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं. असं नेतृत्व आम्ही कुणातल्या पक्षाचे नाही बरं का, आधीच क्लिअर करते. हे बरं असतं आधी सांगितलेलं. आमचा एकच पक्ष आहे. पण सावरकर म्हणतात, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते जे चांगलं आहे ते चांगलं आहे. रामराय रामप्रभू प्रतिष्ठित झालेत. आज देशातल्या प्रत्येक तरुणांनी रामांचा आदर्श समोर ठेवणं गरजेचं आहे. रामनाम घेणं गरजेचं आहे. कारण आजूबाजूला आपण पाहिलं तर अनीती याचं दर्शन आम्हाला होतंय. मर्यादेचं उल्लंघन आम्हाला आजूबाजूला दिसतंय. बघा, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, अनाचार. सकाळी उठल्यानंतर पेपर उघडूया, एखादी सोशल मीडियाची बातमी बघूया, काय दिसतं या पलीकडे जाऊन आम्हाला? जग इतकं जवळ आलंय, पण जवळ आलेलं जग कितपत आज सहनशील आहे, सुंदर आहे, याविषयी खंत आहे, याविषयी शंका आहे, संदेह आहे. मग मला असं वाटतं, समाजामध्ये मर्यादेचंच दर्शन व्हायचं असेल तर आज सिंहासनावर धर्मरूपामध्ये रामच असणं फार गरजेचं आहे. म्हणून अयोध्येमध्ये प्रभू रामराय विराजमान आहेत. वसिष्ठ ऋषींनी सांगितलंय, रामो विग्रहवान धर्म. राम ही धर्माची मूर्ती आहे. धर्म मूर्तिमंत स्वरूपामध्ये सिंहासनावर विराजमान आहे. त्यामुळे आता आम्हाला घाबरायची गरज नाही. रामाचा उल्लेख करणारा, विठ्ठलाचं नाम घेणारा, घाबरायचीच गरज नाही. पण दुर्दैव असं आहे, अध्यात्म करणारी, अध्यात्म श्रवण करणारी, कीर्तनाला येणारी माणसं फार कॉन्फिडन्सच नाही त्यांच्याकडे, लो कॉन्फिडन्स. मग हे केलं तर ते होईल, मग असं केलं तर तसं होईल, कशाला इतके घाबरतो आम्ही? निर्भयता अध्यात्म आम्हाला देते. श्रोते हो, अध्यात्माकडून मिळालेली सुंदर देणगी, मनुष्य निर्भय बनतो. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणिकांची तुकोबराय जर आम्हाला सांगत असतील तर हे सगळं संतांच्या सहवासाने मिळेल, अध्यात्म श्रवणाने मिळेल. त्यामुळे जीवनामध्ये राम आल्याशिवाय राहणार नाही. मी आज माझ्या प्रत्येक तरुण भावंडांना सांगतेय की आता आमच्या हातामध्ये मोबाईल नावाचं ते डबडं आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये, सगळे ॲडिक्ट आहोत आम्ही, अगदी आबाल वृद्ध. म्हणजे लहानांनाच दोष आम्ही देतो, पोराला काही कळतच नाही, सारखा मोबाईल घेतो. पण ते घेत असताना घरातले आजोबा म्हणतात, मला सुद्धा कळत नाही एवढं त्यातलं त्याला कळतं. सगळे फंक्शन त्याला माहिती आहेत, सगळे खेळ त्यातले तो खेळतोय. सोशल मीडिया त्याच्या हातात आहे, सगळं जग त्याच्या हातात आहे.
आम्ही नको त्या गोष्टींना दुजोरा देतो, त्याचं कौतुक करतो. मग त्याच मंडळींना नाही तर तुम्हाला मला सुद्धा ते व्यसन आहे की नाही? मान्य करा, हो म्हणा. वा, याला मोठेपणा लागतो मनाचा. बघा, आहे बाबा व्यसन. आमचं रोज दूध उतू जातं व्हॉट्सअप चॅटिंग करताना. काय करायचं, रोज आम्ही पोरांना म्हणतो मला माझं काम करू दे, हा घे मोबाईल आणि बस तिकडं. म्हणतो की नाही आम्ही? हो म्हणा. त्यामुळे हे सगळं तुमच्या माझ्या बाबतीत घडतंय. मग मर्यादा आम्ही कधी शिकणार? हातामध्ये तरुण मुलगा घरात बसलाय सोफ्यावर लोळत, वडीलधारक कोणीतरी घरात आलंय आणि बाप मुलाला सांगतोय, अरे बाबा ऐक माझं, मी काहीतरी तुला सांगतोय, ऐक माझं. याची नजर सुद्धा वर नाही मोबाईलमध्ये. मी हे चुकीचं सांगत असेल तर मला सांगा, चुकतंय ताई तुमचं. नजर मोबाईलमध्ये आहे, वर बघायला सुद्धा तयार नाही. जुनी पिढी माझ्यासमोर बसली आहे. आपण वयोवृद्ध जुनी जाणती मंडळी आहात. पूर्वीचा काळ, पूर्वीच्या मर्यादा, शिक्षकांच्या विषयी, वाडवडिलांच्या विषयी काय होत्या हे मी सांगायला नको. वडील घरात आले तरी सोफ्यावर लोळत पडणं ही संस्कृती नव्हती आपली. मग मुलगी असू दे, मुलगा असू दे. पण आता कुणीही या, कसेही या, आम्ही आमच्या मस्तीत मस्त दंग आहोत. ही आजची पिढी आहे. हे मर्यादेपलीकडचं जीवन आहे. चौकटीतलं स्वातंत्र्य आम्हाला कधी अनुभवायला मिळणार? कधी आम्ही अनुभवणार? स्वातंत्र्य असलंच पाहिजे, पण स्वातंत्र्य आणि स्वैराचार या दोन गोष्टी परिपूर्णपणे भिन्न आहेत. याची जाणीव आमच्या देशातल्या तरुणांना, मग मुलीबाळींना आणि मुलांना कधी होणार? मला कधी कधी प्रश्न पडतो. म्हणून मर्यादेचं पालन करणारा प्रभुराम आमच्या समोर असणं गरजेचं आहे. मी नेहमी आमच्या भावंडांना सांगते की एखादी वेब सिरीज एखाद दिवशी नाही बघितली तर काही बिघडत नाही, पण रामांचं चरित्र आता प्रत्येकाने वाचायला घ्या. कारण या भारतीय संस्कृतीने चारित्र्याची पूजा केली आहे श्रोते हो. रावणासारखा सुद्धा भक्त आम्हाला शोधून सापडणार नाही की ज्यांनी शिवपिंडीवरती फूल कमी पडावं म्हणून स्वतःचं शिरकमल वाहून पिंडीवर टाकावं. तो रावण शिव उपासक होता, शिवभक्त होता, पण भारतीय परंपरेने त्याला राक्षस ठरवलं. का? मर्यादा नाही सांभाळली, चारित्र्य नाही जपलं. पण तेच माझे प्रभू रामचंद्र, एकबाणी एकवचनी पररमणी जननी मानी विश्वपाल तो दयाल ध्यानी धरावा, या न्यायानी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामांचं चरित्र आज ते दैवत म्हणून तुमच्या माझ्या समोर आहेत. भारतीय संस्कृतीने चारित्र्याची पूजा केली. या देशातल्या प्रत्येक तरुणांनी चारित्र्य जपावं. स्वामी विवेकानंदांनी तारुण्याचे 3 तकार आम्हाला याकरताच सांगितलेत: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे ज्याच्याकडे त्याला म्हणायचं तरुण, वयाचं बंधन नाही. आमच्या शिवचरित्रांच्या इतिहासामध्ये 75 वर्षाचे शेलार मामा सुद्धा म्हणायचे की अरे तान्या, म्या लढन उदय भाल्याशी, बाजूला होतो. गडाला पण सिंह गेला, गोष्ट आपण जाणता. मग 75 वर्षाचे शेलार मामा तरुण नव्हते का? मी म्हणते तरुणच, कारण तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण त्यांच्याकडे होते. पण दुर्दैव आज आमचा असा आहे, संध्याकाळ झाली की आमचा तरुण धरून आणावा लागतोय. कुठेतरी गटरात पडलेले असतात महाराज, सरकार मान्य होत आहेत. मग स्वामीजींची जी मागणी होती भारताकडून की मला पोलादी स्नायूंचे बळकट संन्यासी पाहिजेत, असे मरतुगडे नकोत म्हणले. मला मन बळकट नाही, मेंदू विकसित नाही, मनगट बळकट नाही, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, काही जगाशी घेणं देणं नाही. असे एक केंद्री आणि एककल्ली व्यक्तिमत्व मला नको आहेत म्हणाले. मला पोलादी स्नायूंचे बळकट संन्यासी पाहिजेत. निर्व्यसनी संन्याशांचा समूह स्वामीजींनी जमवला होता. आज आमचं व्यसन आणि फॅशन याच्यामध्ये सगळं जीवन बर्बाद होताना आजूबाजूला पाहतोय. याकरता जीवन उजळून निघावं, आत्मतेजाने प्रफुल्लित व्हावं, याकरता जर तुम्हाला मला कशाचा आधार घ्यावा लागेल तर ते निसंशय लिहून घ्या, फक्त आणि फक्त संत वाङ्मय. पर्यायच नाही, दुसरा पर्यायच नाहीये. सगळ्या प्रश्नांची उत्तर वाङ्मयामध्ये आहेत संतांच्या. ज्ञानोबांनी सांगितली, तुकोबांनी सांगितली. आम्ही आमच्या जीवनामध्ये संघर्ष आहे म्हणून डोक्याला हात लावून बसतो. फार टेन्शन आहे, फार संघर्ष आहे. महाराजांच्या जीवनात सुद्धा संघर्ष होताच. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अखंड युद्धजन्य परिस्थिती आहे महाराज म्हणायचे. आहे की नाही तुमच्या माझ्या आयुष्यात? भले आम्ही ढाली तलवारी घेऊन लढत नाहीये, पण वैचारिक संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात सुरू आहे. कुटुंबातला संघर्ष, मतभिन्नता प्रत्येकाच्या जीवनात सुरू आहे. सुनबाई आली की 4 दिवस पटतं, परत आहे की नाही 9 दिवस नव्याचे संपतात. मतवेग, 2 व्यक्ती एकत्र आल्या की 2 मतं आली एकत्र, मग तिथून वाद, संवाद कमी आणि वादच जास्त. म्हणून संतांनी आम्हाला फार सुंदर सांगितलंय, बोलायचं कसं? बोलू ऐसे बोल, बोल बोलू
सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. ओ प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे. संतांचं आचरण कसं आहे? संतांच्या चरणाची धूळ का घ्यायची, मस्तकाला लावायची? सहज दर्शन पुण्य जोडणार आहे, आचरण शुद्ध परिस्थिती निर्माण होणार आहे. काय बोलायचं, कसं बोलायचं, आचारसंहिता ठरवून दिली. माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे. एखाद्याच्या हृदयाला घर पाडण्याकरता तुमच्या माझ्या शब्दांची योजना असावी का? नाही. मग शब्द संभल के बोलिये, शब्द के हाथ ना पाव. एक शब्द है औषधी, तो दुसरा शब्द है घाव. आयुष्यभर आम्ही दुसऱ्याच्या हृदयाला चरे पाडतो शब्दांनी. आणि श्रोते हो, शब्दांची जखम भयानक असते, ती भरून नाही निघत. शस्त्राचा वार भरून निघेल, जखम भरून निघेल, पण शब्दांनी केलेली जखम भरून नाही निघत. म्हणून माणसं दुखावली जातात. 25 वर्षापूर्वी लग्नामध्ये साडी हलकी दिली म्हणून केलेला अपमान 25 वर्ष आमच्या लक्षात राहतो की नाही? आता माझ्या पोराच्या लग्नात तिला बघ, ठेवतो की नाही आम्ही लक्षात? कृतीने माणूस दुखावतो, शब्दांनी माणूस दुखावतो. मग एखाद्याला दुखवण्याकरता आमची योजना नाहीये. बरं, काय किती सिरियसली घ्यावं? दुसऱ्याची कृती, वृत्ती, विचार, बोलणं आम्ही आमच्यापर्यंत कितपर्यंत लागून घ्यावं हे तुमच्या माझ्या हातात आहे. श्रोते हो, तुमच्या माझ्या परवानगीशिवाय आपल्याला कुणीच सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. वाक्य लक्षात ठेवूया. आपल्या इच्छेशिवाय आपल्याला कोणीच सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. म्हणून जीवन विद्या मिशनचं वामनराव पैंचं सगळ्यात मोठं वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग ही आमच्या जीवनाची शिल्पकृती घडवण्याचं पूर्णपणे सामर्थ्य संतांनी आम्हाला दिलंय. छत्रपतींनी तुकोबांच्या जवळ जावं, समर्थांच्या जवळ जावं. आता आम्ही इतके बुद्धीचे फाटे फोडतो की छत्रपतींचे गुरु कोण याच्यातच आमचं जीवन चाललंय वाद घालण्यात. असू दे ना, गेले समर्थांकडे, गेले तुकोबांकडे. भक्तीची शिकवण तुकोबांनी दिली, शक्तीची शिकवण समर्थांनी दिली. कशाला आम्ही आमच्या बुद्धी पाजळायचे, विनाकारण वाद घालत बसायचे समाजामध्ये? पण आपल्या उपाशी विठोबा असू दे किंवा पासोड्या विठोबाचं मंदिर असू दे, निवडुंगा विठोबाचं मंदिर असू दे, तुकोबारायांचं कीर्तन व्हायचं पुण्यामध्ये. आणि छत्रपती शिवप्रभू शककर्ता राजा होता, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा होते, पण तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊन बसायचे. संत चरण रज लागता सहज. का? माहिती होतं, आईने पूर्णपणे संस्कार करूनच पाठवलं होतं की राजा, रामासारखं व्हायचं असेल, कृष्णासारखं व्हायचं असेल तर तुला श्रवण करावं लागेल. रामायण कथा, महाभारत कथा, हे या सगळ्याचे संस्कार पूर्वापासून होत होते. म्हणून तर शककर्ता राजा महाराष्ट्राला मिळू शकला छत्रपतींच्या रूपाने. श्रोते हो, म्हणून मिळू शकला. जिजाईंसारख्या 50 वर्षाच्या राजकारण माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे. एखाद्याच्या हृदयाला घर पाडण्याकरता तुमच्या माझ्या शब्दांची योजना असावी का? नाही. मग शब्द संभल के बोलिये, शब्द के हाथ ना पाव. एक शब्द है औषधी, तो दुसरा शब्द है घाव. आयुष्यभर आम्ही दुसऱ्याच्या हृदयाला चरे पाडतो शब्दांनी. आणि श्रोते हो, शब्दांची जखम भयानक असते, ती भरून नाही निघत. शस्त्राचा वार भरून निघेल, जखम भरून निघेल, पण शब्दांनी केलेली जखम भरून नाही निघत. म्हणून माणसं दुखावली जातात. 25 वर्षापूर्वी लग्नामध्ये साडी हलकी दिली म्हणून केलेला अपमान 25 वर्ष आमच्या लक्षात राहतो की नाही? आता माझ्या पोराच्या लग्नात तिला बघ, ठेवतो की नाही आम्ही लक्षात? कृतीने माणूस दुखावतो, शब्दांनी माणूस दुखावतो. मग एखाद्याला दुखवण्याकरता आमची योजना नाहीये. बरं, काय किती सिरियसली घ्यावं? दुसऱ्याची कृती, वृत्ती, विचार, बोलणं आम्ही आमच्यापर्यंत कितपर्यंत लागून घ्यावं हे तुमच्या माझ्या हातात आहे. श्रोते हो, तुमच्या माझ्या परवानगीशिवाय आपल्याला कुणीच सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. वाक्य लक्षात ठेवूया. आपल्या इच्छेशिवाय आपल्याला कोणीच सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. म्हणून जीवन विद्या मिशनचं वामनराव पैंचं सगळ्यात मोठं वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग ही आमच्या जीवनाची शिल्पकृती घडवण्याचं पूर्णपणे सामर्थ्य संतांनी आम्हाला दिलंय. छत्रपतींनी तुकोबांच्या जवळ जावं, समर्थांच्या जवळ जावं. आता आम्ही इतके बुद्धीचे फाटे फोडतो की छत्रपतींचे गुरु कोण याच्यातच आमचं जीवन चाललंय वाद घालण्यात. असू दे ना, गेले समर्थांकडे, गेले तुकोबांकडे.
भक्तीची शिकवण तुकोबांनी दिली, शक्तीची शिकवण समर्थांनी दिली. कशाला आम्ही आमच्या बुद्धी पाजळायचे, विनाकारण वाद घालत बसायचे समाजामध्ये. पण आपल्या उपाशी विठोबा असू दे किंवा पासोड्या विठोबाचं मंदिर असू दे, निवडुंगा विठोबाचं मंदिर असू दे, तुकोबारायांचं कीर्तन व्हायचं पुण्यामध्ये. आणि छत्रपती शिवप्रभू शककर्ता राजा होता, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा होते, पण तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊन बसायचे. संत चरण रज लागता सहज. का? माहिती होतं, आईने पूर्णपणे संस्कार करूनच पाठवलं होतं की राजा, रामासारखं व्हायचं असेल, कृष्णासारखं व्हायचं असेल तर तुला श्रवण करावं लागेल. रामायण कथा, महाभारत कथा, हे या सगळ्याचे संस्कार पूर्वापासून होत होते. म्हणून तर शककर्ता राजा महाराष्ट्राला मिळू शकला छत्रपतींच्या रूपाने. श्रोते हो, म्हणून मिळू शकला. जिजाईंसारख्या 50 वर्षाच्या राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेली एक खमकी स्त्री पाठीमागे उभी होती. आम्हाला असं वाटतं चमत्कार घडला की काय राजे आले म्हणजे, नाही. भवानी मातेने असा आशीर्वाद दिला, इकडून काहीतरी लाईट आला, ते TV मध्ये आपण बघतो आणि झाले राजे प्रगट, असं झालंय? नाही. प्रचंड तडजोड आहे, प्रचंड कष्ट आहे, प्रचंड मेहनत आहे, रक्ताचं पाणी करून माझ्या जिजाऊ साहेबांनी राजांना घडवलंय. आज तुम्ही आम्ही आमच्या मुलांकडून फार अपेक्षा करतो, खूप अपेक्षा करतो. भरपूर मोठा हो, भरपूर शिक आणि भरपूर, बस संपलं तुझं जीवन ध्येय. या पलीकडे जाऊन माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी कर, या भारत देशाचा सुजाण नागरिक हो, तुझं जीवन इतरांच्या कामी कसं येईल याच्यासाठी काहीतरी विचार कर, असं सांगणाऱ्या किती माता आहेत मला सांगा. म्हणून भगतसिंग ज्यावेळी फासावर जात होते ना, त्यावेळी भगतसिंगांची आई रडायला लागली. तुरुंगाच्या कानाला त्या भिंत लावायची, भिंतीला कान लावायची. लोकांनी विचारावं, माँ क्यों रो रही हो, आपका भगत फाशी पे जा रहा है. 22-23 वर्ष काही मरायचं वय नसतं, पण निघाले, हुतात्मा झाले. आईने रडावं, लोकांनी विचारावं, माँ क्यों रो रही हो, आपका भगत फांसी पे जा रहा है इसलिए रो रही हो. भगत सिंगांच्या आईने सांगावं, नहीं, मेरा भगत आज जा रहा है, मातृभूमी के लिए बलिदान दे रहा है, इसलिए मैं नहीं रो रही हूँ. भगत सारखी 7 पोरं जरी माझ्या पोटी जन्माला आली असती ना, तरी ती 7च्या 7 मी मातृभूमीला अर्पण केली असती. याच्यासाठी मी रडतीये म्हणाले. इतका त्याग, इतकं बलिदान, सर्वस्व समर्पण हे संतांनी या भूमीला शिकवले. श्रोते हो, म्हणून संतांच्या चरणाने काय होणार आहे? सुख घडोघडी वाढू लागे, तुकोबाराय म्हणतात. प्रपंचातलं सुख आम्ही जे मानतो ते खरं सुख नाहीच आहे, तो भ्रम आहे सुखाचा, खोटं सुख. पण चिरंतन सुख, सुख घडोघडी वाढू लागे महाराज म्हणतायत. म्हणून परमार्थातलं सुख आणि प्रपंचातलं सुख यामध्ये फरक आहे. प्रपंचातलं सुख गणिती पद्धतीने वाढतंय असं आपल्याला वाटतं, पण परमार्थातलं सुख बहुमितीय पद्धतीने वाढतं, दुपटीने. आणि म्हणून तर चोखोबांना दिसलं होतं तिथे, चोखोबांना दिसलं ना पंढरीच्या वाळवंटामध्ये. साजिरे गोजिरे श्रीमुख चांगले, साजिरे गोजिरे श्रीमुख चांगले, शंख चक्र विरविले गदा पद्म विटेवारी विटेवारी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे, कुंडलिका पाठ उभे ठाके, उभे ठाके, उभे ठाके, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सगळं सुख आणि सुखाच्या सगळ्या कन्सेप्ट तिथं येऊन थांबल्यात संतांच्या. तुम्हाला मला जे वाटतं ते सुख फक्त प्रपंचातलं नश्वर आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. यानंतरचा परिणाम काय? मी म्हटलं ना, हे झाल्यावर हे झाल्यावर हे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एका उंच बैठकीवर तुकोबाराय आम्हाला निघून जात आहेत. काय होतं? अभंगाचं 3रं चरण. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी
हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी कंठी प्रेम दाटे. काय होणार आहे? संतांचा सहवास मिळाला, मग काय झालं? मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. मग काय झालं? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. उगीच डोळ्यातून पाणी येत नाही बरं का, त्याच्याकरता हृदय थोडंसं संवेदनाशील असावं लागतं. परवा एकाने मला विचारलं, खरंच आळंदीमध्ये माऊली आहेत का? मला इतका राग आला होता. पण म्हटलं, तो म्हणाला, खरंच त्या दगडामध्ये माऊली आहेत का? म्हटलं आहेत, पण डोकं टेकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवलं. दगडाच्या पाषाणाच्या हृदयाची माणसं आम्ही, आम्हाला माणसातला माणूस दिसे ना, दगडातला देव कुठून दिसणार? मग ही अवस्था परमार्थातली कधी आम्हाला प्राप्त होणार? मला सांगा, जातिवंत वारकऱ्याला विचारा, मैलोन मैल पायपीट करून पांडुरंग परमात्म्याचं मुखदर्शन जरी नुसतं झालं तरी घळघळ घळघळ डोळ्यातनं पाणी वाहतं की नाही? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर. आपोआप आपोआप अष्टसात्विक भाव जागृती होते, डोळ्यातनं धारा वाहायला लागतात. 1.5-2 तासाच्या कीर्तनाचं हेच इप्सित श्रोते हो. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये एखादा क्षण असा येतो की आम्ही सगळं विसरतो आणि हृदय गलबलून निघतं. तो क्षण मोक्षाचा आहे. माझी माऊली म्हणते, येथ मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची. कुठेही मन मारायला नाही सांगितलं, कुठेही इंद्रियांना दुःख द्यायला नाही सांगितलं, जंगलात जायला नाही सांगितलं, तपश्चर्या करायला नाही. फक्त म्हणाले, कीर्तनात येऊन बसा, आयता मोक्ष आपल्याला मिळणार आहे. आयता मोक्ष कीर्तनामध्ये आम्हाला दिलाय. आणि हे सगळं ज्यांच्या कृपेने मिळालं, अशा आमच्या विश्ववंद्य माऊली ज्ञानोबारायांनी जिथे अवतार घेतला, साक्षात महाविष्णूंचा अवतार, कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा. किती सहृदय अंतःकरण होतो. खळांचा दुष्टपणा खळपणा नष्ट व्हावा, व्यंकटी सांडावी, याकरता परमात्म्याकडे मागणं मागणारा एक सुंदर योग्यांचा राणा होता. भगवंताला पाहिलं होतं, अनंत रूपे अनंत वेशे,